गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आता आज आहे आपला लास्ट डे इथनं म्हणजे टोटल ट्रिपचा आपल्या. तर आता आपण काल कोल्हापूरमध्ये होतो, तर आताही कोल्हापूरमध्येच आहोत. मित्राकडे आलो होतो जरा, म्हणजे मित्राकडे स्टे केला होता काल. तर हा त्याचा घर, हे त्याचं घर आहे. तर मी तुम्हाला थोड्या वेळात त्याशी मिळेल. नमस्कार. तर आपण आत्ता आहोत कुठे? तर आपण आत्ता आहोत नरसोबाच्या वाडीमध्ये. तर हा निलेश, ज्याच्यामुळे व्लॉग्स चालू आहेत. म्हणजे त्यांनी जरा फोर्स केलं, त्यामुळे चालू केले मी. आणि आपण याच्याकडे होतो काल, तर मी बाकीचे फुटेजेस तुम्हाला दाखवलेत ऑलरेडी. तर काल शिवम काल माझ्याकडे आलेला. त्याच्यानंतर शिवम आणि मी ते पुण्यात भेटलेलो ऑफिसमध्ये. ऑफिसपासून आम्ही दोघं मित्र आहे. त्याच्यानंतर तो काल त्यांच्या मम्मी पप्पांसोबत आलेला कोल्हापुरात. त्याचं दर्शन त्यांनी घेतला महालक्ष्मीचं. त्याच्यानंतर तो काल आमच्या घरी होता. त्यानंतर त्याला आज मी घेऊन आले आमच्या इथं नरसिंहवाडीत. हे आहे ते नरसिंहवाडी आहे पूर्ण. जर तुम्हाला माहीत असेल, तुम्ही कधी बघितलं असाल तर हे नरसिंहवाडी आहे. त्याच्यानंतर नरसिंहवाडी आणि इथं इथं तो घाट आहे ज्याच्यावरती जिथं मंगल पांडेचं शूटिंग झालेलं. तसंच त्यानंतर आता आम्ही दोघं थोडा वेळ इथं स्पेंड करणार. त्याला इथं थोडं फिरवणार आणि पुढं आपण जाणार आहे खिद्रापूरला, आहे ना. हां, खिद्रापूरला जे ह्याचं मंदिर आहे महादेवाचं, ते मी त्याला दाखवायला घेऊन जाणार. आता आपण आलो आहे खिद्रापूरला. खिद्रापूरला आलो आहे. हे कोपेश्वर महादेव असं आहे. हे बघा, मंदिर किती सुंदर आहे बघा. आणि हे पांडवांनी बांधलं होतं एका रात्रीत, आणि एका दगडातच बांधलेलं आहे. हे ॲक्च्युली कसं झालं, ते एका रात्रीत बांधलेलं आहे. तर त्यामुळे जो वरचा कळस आहे तो बांधायला जासपर्यंत त्यांचं उजेड झाला होता. त्यामुळे मग तो जेव्हा ते अज्ञातवासात होते तेव्हा ते म्हणजे असं कोणाच्या समोर नव्हते. तर जेव्हा कळस बनवायला लागले तेव्हा त्यांचं मॉर्निंग म्हणजे सकाळ होत चालली होती. तर त्यामुळं तेवढं सोडून बाकी सगळं ते बांधलेलं आहे ऑलरेडी. बघा किती सुंदर आर्किटेक्चर आहे बघा. बघा इतकं सुंदर वाटतंय, खूप भारी. बघा म्हणजे असं इतकं भारी वाटतंय ना. आणि हे थोडंसं जेव्हा इंग्रज आले त्यांनी या मूर्तीची तोंड वगैरे फोडलेली आहेत थोडीफार. किती मस्त वाटतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती प्रॉपर आर्किटेक्चर करून ते बांधलेलं, आणि तेही एका रात्रीत बांधलेलं आहे एवढं सगळं. किती पाण्याचे डेके देव त्यांच्याकडे उरल्यानंतर रवे नव्हते, पण काय करायचं, देव टाकतोय येतो असं वय. शिवाय आज 3 वर्ष झालं आहे मंदिरात. आणि आम्ही माहिती सांगत होतो कलेक्टर साहेबांनी त्यावर लाईट मारा बाबा. आम्ही माहिती सांगतो कलेक्टर लाईट मारा त्यावर. बॅटरी येणार नाही, साईडला घेतला. हां हो. या आवारात कुठेही बसतो. अरे मला कसं टोच मारताय, टोच मारतं माशान मारा. आणि तुम्हाला मासे जर हवे असतील तर मला पुढच्या डबक्यात तुम्ही सोडा. ठीक आहे, आम्ही एक काठी शोधतो, त्या काठीला मध्यभागी जायचं, खाली बघायचं नाही आणि बोलायचं नाही. तू बडबड्या कसा आहे, जर बोलला तर खाली पडशील, तुला कुत्र खायला पडले सांगितलेलं असतं. आणि उंच आकाशात गेल्यानंतर अरे वा काय सृष्टी सौंदर्य चांगलं असतं, खाली पडते कुत्र खायला. आणखीन एक पंचतंत्र काय, मगर आणि माकड. मगरीला काळी असते, काळी कुठं झाडावर. ही मगर, हे माकड आणि झाड. एका सरोवरामध्ये माकडं अडकलेलं असतंय. आपण सरोवर कसं पार करायचं यासाठी काहीतरी युक्ती सुचवली पाहिजे.
मगर दिसतात मगरीला म्हणते तुला जर काळीज हवं असेल तर हे सरोवर पार कर आणि पुढे जे झाड आहे त्या झाडावर माझी काळीज आहे म्हणते. त्याच्या पाठीवर बसते पट करून जाते काळीज कुठं तर झाडावरते. आता 126 वर त्याच्यावर शंकराची मूर्ती आहे त्रिशूळ डमरू उभा गेटा पण दोन्ही जातो वर शंकराची मूर्ती त्रिशूळ डमरू आहे. प्रत्येक खांब वेगळा आहे प्रत्येक खांबावर डिझाईन वेगळा आहे आकार वेगळा. आम्ही ड्रॉइंग काढताना एवढं लहानसा आकार येत नाही बघ. आता हे पुढच्या खांबावर एक टोका मारला तर सगळं कसं काय निघेल आणि तेव्हा काय हे ढोल वाजवते डान्स करते नरसी आकारमध्ये नुसतं डिझाईन दाखवलं ही ढोल वाजवते डान्स करते. आणि आता स्वतः काम करतो रे लाकडात शेकळे उडतात हे मध्ये खोल पाहिजे काय दगडात खोल आहे सर लाकडाचं असं बोगळा गोल होते बरं. लाईट असं आहे का आहे का येतं आणि ह्या खांबावर इकडे तिथं राम आहे दिसतोय बघा या पुढं राम आहे. रामाने तर लक्ष्मणाला मांडवी घेतलेला आहे. तिथं धनुष्यबाण वरती हनुमान. ज्या वेळेला राम राज्य चालतं त्यावेळेला इंद्रजितने लक्ष्मणाला धनुष्यबाण मारलं आणि संजीवनी आणायला द्रोणागिरी पर्वतावर हनुमान गेला. त्याला झाडपाला संजीवनी काय समजलं तो पर्वतच आणला. पर्वत हनुमानात छोटं चित्र आहे पार्ट नंबर 2 मध्ये हनुमान आणि पर्वत ते छोटं चित्र नंबर मोठं दाखवलं. आता ते पुढच्या कामावर हनुमान आहे बघा एक डिझाईन आहे. तिकडे हनुमान आहे तिकडे हनुमान आहे. आणि याचं जो बदक आहे हे बदक आहे एक डिझाईन आहे बदक. आणि ह्या साईडला मोर हे हा मोर आहे तिथं बदक. हां आणि ह्या साईडला 5 डिझाईन आहे 5 मूर्त्या हे बघा हे नक्षाखामध्ये. 1 नंबरला गरुड आहे दिसतं का गरुड 1 नंबरला. 2 नंबरला शिवपार्वती. 3 नंबरला चैत्र महिन्यामध्ये पाळी फुटली असते आंब्याला झाडाला आंबे लागले असतात आंब्याला मोर आले असतात आंब्या झाडाला. हा पोपट कैरी खातोय आंबे खात असेल आणि चिमणी जे आहे आंब्याचा मोर खात असलं आणि माकड जे केळी खात. हे बघा इथं सुद्धा असं बोलायचं बघा बघा सगळं मोठं सुद्धा आहे त्या साईडचं जे तुटलं कोपेश्वर महादेववरनं आपण आत्ता निघालो आहे. आता थोडं जेवून आपण डिरेक्टली खोपोलीसाठी निघणार आहे तिथनं. आणि एवढ्या दिवस बाहेर फिरतोय अराऊंड 8 दिवस झालेत. बट तरी पण आता खूप ठिकाणी फिरलो म्हणजे तसं बघितलं तर उटी मैसूर परत मुन्नार बाकीची बघण्यासारखी ठिकाणं परत गोवा झालं. बघण्यासारखी ठिकाणं इतकी होती बट तरी देखील म्हणजे ते तर चांगलंच होतं बेस्टच होतं फिरण्यासाठी काय असं हे नाही आहे. बट आपल्याकडं आल्यानंतर जे फील होतं ते तिथं नव्हतं फील होतं. आणि आपल्याकडची जे आपल्याला बघायची सवय असते आता तुम्हाला मी हे दाखवतो फक्त एकदा चेकआउट करा किती मस्त वाटतं हे. हे बघितल्यानंतर कसं मस्त वाटतं बघा. एवढे दिवस आता एवढ्या चांगल्या ठिकाणी आम्ही फिरलोय. ॲब्सोल्युटली तिथं चांगलेच होते काय इश्यू नाही आहे किंवा तसं काय नाही. तिथे खूप चांगले व्ह्यूज होते बघायला. विला पण चांगले होते. परत व्ह्यू 1 नंबर होता तिथला. बट आपल्या इथं आल्यानंतर जे आपल्याला एक सेफ फील होतं म्हणा किंवा एक चांगलं फील होतं. तर आता आपण निघालो आहे. निलेशकडे मस्त जेवण वगैरे झालं. जेवण मस्त बनवलं होतं वहिनीने. जेवण वगैरे करून आता आपण निघालो आहे. हे जाते बघायला थांबले. बघू आपण किती प्राईज आहे काय. 2500. कोणते 2500? जाता काहीतरी. सुद्धा घालायचं फिरतंय जातं सुद्धा घालायचं धान्य घालायचं
की 2500 बोलत होत्या, त्यांना 2500वर 1500वर आणलं. फक्त शिवाय नाही नको, चला मग जाऊ चल, जाऊ चल. तुमचं ठीक आहे घ्या. 1100. बरं ठीक आहे 1100 देते. चला माझी लेक म्हणते म्हणून या. आपली माणसं लय डेंजर आहेत. 2500वरना 2500ला एक बोलत होत्या, याच्यात आता 2500 तर लांब राहिले, 1100 मध्ये 2 घेतलेत. हे बघा, दुसरा घेतो. तो लॉक झाला ना, कडे गेले. एवढंच साईजचं दुसरं आहे का? दुसरा एवढं सगळं दुसरं दे मग. माझ्या हात झाला प्रश्न पडलाय कारण आता गाडी हे बघा, full ते आहे 2 एकदम. झाले. आता हा एक दिवसासाठी पाहिजे. पायने जायचं. पूर्ण फिरून आलो, फक्त एवढं राहिलं होतं. आता घरी जायला काय हरकत रोड बघा किती सुंदर आहे. आता आपण चाललोय मांढरदेवीला. मांढरदेवी करून मग घरी. बॅक टू पवेलियन आता डायरेक्ट डोक्यापर्यंत आलं. त्यामुळे आता घरी जायला काय हरकत नाही. एक तर गोळ्या संपल्या, त्यामुळे आता पर्स बिर डोक्यावर येत चालले. बघा आपला भगवा कसा डौलात फडकतोय. किती मस्त वाटतंय बघा फडकताना. हाय, तर आपण आता पोचलोय ऑलमोस्ट. जस्ट असं सनसेटचा व्ह्यू बघण्यासाठी थांबलो होतो. 1-2 फोटोज काढले गाडीचे. बघू, एक थोड्या वेळात पोचू आपण, मग तिथून पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. जरा मस्त वाटतं आपल्या इकडचा सनसेट. जवळजवळ 8 ते 9 दिवसानंतर आपल्या इथलं आहे बघ सनसेट बघतोय. रोड बघा किती सुंदर केलाय. उद्या सकाळपासून पार्लर मध्ये सगळ्यांना भेटणार उद्या पहिले. आता बघा हा वाईवरनं चढतोय आपण, बट घाट बघा कसं मस्त केला. अजून झालं नाहीये काम पूर्ण, बट हळूहळू चालू आहे. प्रत्येक टर्न झालेले नाही आहेत. नॉर्मली हे केलेत, मधले पॅच केलेत बेसिकली. आता हा एकदा जर पूर्ण झाला ना मग अजून छान वाटेल. बघा आपण पोचलोय आता इथे. हे बघा अशा पालखी आहेत. आज मंगळवार आहे, सो अशी पालखी येते. भागवा बघा कसं दिसतं. त्याच्यात दिसत नसेल, मी वरती जाऊन दाखवतो. आणि आत्ता रिनोव्हेट केलेलं आहे, म्हणजे आधी अशा पायऱ्या नव्हत्या. आत्ता 1-1.5 वर्षापूर्वी केलेलं आहे सगळं. आणि हे बाहेरून म्हणजे घाटातून येताना खूप मस्त वाटतंय. हे आपलं लास्ट पॉईंट होतं. आता इथून फक्त घरी जायचं राहिलं आहे. तर इथे आपली ट्रिप एंड झाली आहे. तर आता आपण आलो आहे खेड शिवापूरला. जगदंबाला चाललो होतो जेवायला, बट तिथे वेटिंग तुम्हाला माहितीच आहे, भरपूर वेटिंग असते एनी टाईम. आता तरी वीकडेज तरी अर्ध्या तासाची वेटिंग आहे. मग आलो आहे इथे शौर्यवाड्याला. बघू आता शौर्यवाड्याची टेस्ट काय. बरेच रील्सवर वगैरे तर बरेच बघितलेत. आता बघू एक्झॅक्ट खरं काय आहे ते, टेस्ट कशी आहे. तर आपल्या व्हेज माणसाला व्हेज थाळी आलेली आहे. एकदा विचारू कशी वाटते. कशी आहे मम्मी? चला, व्हेज थाळी तर चांगली आहे. आता बघू आपलं काय. अजून फक्त काय
तर आपण आत्ता इथनं निघालो आहे. मी तर आपण आत्ता इथनं निघालो आहे शौर्यवाडामधनं. तर आहे म्हणजे घरच्यासारखी टेस्ट आहे शौर्यवाड्याची. म्हणजे मला पण काही मित्रांनी सांगितलं होतं की चांगली आहे, काही सांगितलं होतं की एवढी खास नाही आहे, बट आहे. म्हणजे तुम्ही विजिट करू शकता, असं काय नाही आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आता वाजलेत अराऊंड 10:30. तर आपली फायनली ट्रिप काल एंड झाली आहे. काल रात्री व्लॉग एंड नाही करता आला, सो आत्ता चालू केलं आहे. आत्ता एंडिंगचं पार्ट शूट करतो आहे. सो खूप मस्त वाटलं अख्ख्या ट्रिपमध्ये. किती लोकेशन्स फिरलो तर तुम्हाला ऑलरेडी तुम्ही बघितलेलंच आहे. आणि याच्यात मेजरली जर तसं इन्फॉर्मेशन द्यायचं झालं तर उटी वगैरेमध्ये जाणार असाल तर प्लास्टिक कॅरी करू नका. 5 लिटर्सच्या वरचे कॅन तुम्ही बिस्लरीचे कॅरी करू शकता. बस बाकी तर काय तुम्ही सगळं तुम्हाला माहिती आहे, मी ऑलरेडी याच्यात दाखवलेलं आहे. व्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत टाईम टू टाईम. सो बघू आता, भेटू परत नवीन अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. आणि ही सिरीज पूर्ण बघा, कारण ह्या पूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कवर केलेल्या. तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेल्याच आहेत. सो ही सिरीज पूर्ण बघा, त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडतील. सगळे किलोमीटर्स किती आहेत, किती काय आहे, कुठे कुठे स्टॉप्स आहेत, काय आहे. टिल देन बाय. बाय. बॅक टू आवर